श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. चांगला रिक्षावाला. एका शहरात राकेश नावाचा माणूस रिक्षा चालवायचा. तो खूप दयाळू होता. जो कोणी त्यांच्या रिक्षात बसेल ते खूप आनंदित असायचे. तो प्रत्येकाला मदत करत असे. कमी पैसे घेऊन सुद्धा घरापर्यंत प्रत्येकाला पोहोचवत असे. त्याला जेवढे पैसे मिळायचे त्याच्यात तो खूप खुश असायचा. राकेशचा मुलगा अवी एका कंपनीत मॅनेजर होता. त्याच्यासोबत दुसरा मित्र सुद्धा होता. अवीचा मित्र अवीला म्हणाला, मला जर चांगली नोकरी मिळाली ना, नोकरी काम बघा, प्रत्यक्षात मी हा जॉब सोडून जाईन. त्यानंतर अवी घरी येऊन पप्पांना म्हणाला, पप्पा, तुम्ही का ही रिक्षा चालवता? माझे मित्राचे पप्पा मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत आणि तुम्ही ही रिक्षा घेऊन बसलात. तुम्हाला माहिती आहे का, जर तुमच्याबद्दल कोणी विचारलं तर मला खूप वाईट वाटतं. पप्पा म्हणतात, यामध्ये वाईट काय आहे? मी आपली स्वतःची रिक्षा चालवतोय, ती पण चांगली आणि इमानदारीने. पण मुलगा म्हणाला, गरज काय आहे ती सुद्धा रिक्षा चालवायची? दुसरं पण काम तुम्ही करू शकता ना. तुम्ही नका करू, हे राहू दे. मी कंपनीचा मॅनेजर आहे आणि तुम्ही रिक्षा चालवता. कसं वाटत असेल हो? अवीला चांगलं वाटावं म्हणून त्याच्या बाबांनी होला हो बोलून टाकलं. ठीक आहे अवी, मी काहीतरी विचार करतो. राकेश सकाळी लवकर उठले. संध्याकाळ होईपर्यंत रिक्षा चालवत बसले. तेव्हा राकेशचे मित्र समोरून येत होते आणि विचारलं की तू सकाळ संध्याकाळ रिक्षा चालवतोस, झोप तरी घेतोस काय? राकेशने उत्तर दिले, शेवटी मजबुरी म्हणून मला काम करावं लागतं. एके दिवशी अवीला कंपनीत जायचं असतं, पण उशीर झाल्यामुळे रिक्षाची वाट पाहत होता. तेव्हा त्याचा मित्र बोलला की त्या कंपनीचं काही ठीक दिसत नाहीये. कधीही कंपनी आणि केव्हाही बंद पडू शकते. हो बरोबर, मला सुद्धा काम दुसरीकडे बघावं लागेल. पण या कंपनीत मी मॅनेजर आहे. यासारखी पोस्ट दुसऱ्या कंपनीत मला मिळणार नाही ना. तेव्हा त्याचे पप्पा रिक्षा घेऊन तिथे येतात. अवी मनातल्या मनात बोलतो की पप्पांना सुद्धा आत्ताच यायचं होतं का? तेव्हा अवीचा मित्र म्हणाला की अवी, हे तुझे पप्पा ना? हो, आमची रिक्षा आहे, ते चालवतात. मग तिथून त्या मित्राला घेऊन निघून जातात.
आणि मित्राला घरी सोडल्यानंतर दोघं जण रिक्षात बसून घरी येतात. तेव्हा आवी म्हणतो, पप्पा पाहिलं, मला याचं किती दुःख होतंय. काय सांगू तुम्हाला, का तुम्ही रिक्षा चालवता? पप्पा म्हणाले, सर्व काम वेळच्या वेळी आणि चांगलंच होत असतं. मुलगा म्हणतो, पप्पा पुन्हा पुन्हा हेच का समजवता, मला नाही ऐकायचं. कसा समर्थांनी बोध दिलेला आहे बघा. तुम्हाला काम जर करायचं असेल तर चांगलंच करा. माझी मान शर्मेने खाली नाही गेली पाहिजे, बस. आणि उद्यापासून रिक्षा चालवायचं बंद करा. पप्पा म्हणतात, ठीक आहे, मी विचार करतो दुसरं काम शोधण्याचं. एक दिवस राकेश रिक्षा चालवायला जात होता. परंतु त्याने विचार केला की उद्यापासून मी बंद करेन. दुसऱ्या दिवशी गेलाच नाही. तो थेट त्याच्या मित्राला भेटायला त्याच्या घरी जायला निघाला. आणि मित्र रस्त्यातच भेटला. मित्राला म्हणाला, माझं एक काम होतं मित्रा. मित्र म्हणाला, बोल. मी एका कामाच्या शोधात आहे. कुठलंही काम असेल तरी चालेल, मी नक्की करेन. मित्र म्हणाला, तुला अचानक काम करायला गरज काय पडली? जर रिक्षा खराब झाली असेल तर रिपेअर करायला मी तुला पैसे देतो. राकेश म्हणाला, तसं नाही रे, आवीला मी रिक्षा चालवणं हे पटत नाही. मित्र म्हणाला, तू तर स्वतःची रिक्षा चालवतोस. पण त्याला वाटतं की मी चांगलं काम काहीतरी करावं. पण माझ्या नजरेत तरी असं काम माझ्याकडे नाहीये. पण जर तर तुला माहीत काही पडलं तर मला नक्की सांग. काम मिळवणं शक्य नाहीये. आवी आल्यानंतर पप्पा त्याला समजावतात की या वयात मी काय काम करू शकतो, आणि मी तर दुसरं काही काम सुद्धा केलं नाहीये. आणि आपली स्वतःची रिक्षा आहे. जर नाही चालवली तर ती सुद्धा खराब होऊन तिथेच पडून राहील. जेवढे मिळतात पैसे त्यामध्ये आपण खूप खुश आहोत. आवी म्हणाला, म्हणजे तुम्ही रिक्षा चालवायचे सोडणारच नाहीये? पप्पा म्हणाले, तसं नाही होईल. दुसरं काम मिळाल्यावर मी नक्कीच ते काम करेन. पण पप्पा म्हणाले, मला काम मिळालं की मी सकाळी काम करेन आणि संध्याकाळी मी रिक्षा चालवेन. एके संध्याकाळी जेव्हा राकेश बघा रिक्षा घेऊन जातो, त्याचे वडील रिक्षा घेऊन जातात, त्यावेळी त्या वाटेमध्ये त्याला एक जखमी झालेला माणूस पाहायला मिळतो. तेव्हा राकेश म्हणतात, अरे ही तर जखमी झालेली व्यक्ती आहे, उठा, तुम्ही उठा, काय मी तुम्हाला मदत करू? तेव्हा जखमी झालेली व्यक्ती म्हणते की माझी कोणीही मदत करत नाहीये, तुम्ही मला काय मदत कराल? तेव्हा त्याच्या मनात, जर मी याला मदत केली, काय आलं मनात, जर मी याला मदत केली तर सर्व हे माझ्यावर येईल, आणि मी जर असंच सोडून दिलं तर आणखी जखमा होतील. हे देवा, काय करू? तेव्हा ती व्यक्ती बोलली, काय पण करा, मला हॉस्पिटलला न्या. चालेल. रिक्षावाले काका म्हणाले, चालेल, मी तुम्हाला मदत करेन. आणि हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला त्याच्यावर उपचार चालू होते आणि त्याचे कुटुंब त्यांना फोन करून बोलावले. त्यांचे कुटुंब सुद्धा पाहायला आले. तेव्हा जखमी झालेल्या व्यक्तीची पत्नी येते
आणि रिक्षावाले राकेश काका त्यांचे आभार मानते आणि त्यानंतर आपली रिक्षा घेऊन ते आपले घरी येतात. घरी उशिरा आलेला पाहून आवी विचारतो की पप्पा, तुम्ही एवढे आज उशिरा? मी किती चिंतेत होतो. पप्पांनी सांगितलं, अरे घरी येताना एक जखमी व्यक्ती पडला होता, त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं म्हणून उशीर झाला रे. आभी बाळा, संकटात आपण सर्वांना मदत नक्की करायला हवी. नंतर जखमी झालेली व्यक्ती बरी होऊन डॉक्टरांना विचारते की मला जी व्यक्ती घेऊन आली ना तिचा पत्ता द्या. आणि डॉक्टरांनी पत्ता दिल्यानंतर ती व्यक्ती त्या रिक्षावाल्यांच्या घरी येऊन पोहोचली. समोरच राकेश आणि त्यांचा मुलगा आवी होता. आणि जखमी झालेल्या व्यक्तीने रिक्षावाले राकेश काका यांना मिठी मारली आणि रडू लागले. तेव्हा आवी चकित झाला. अरे, हे तर माझे कंपनीचे बॉस आहे आणि हे रडत का आलेत? तेव्हा त्यांनी सांगितलं, जर तुझ्या पप्पांनी मला रिक्षामध्ये घेऊन जर हॉस्पिटलमध्ये दाखल केले नसतं तर आज मी दिसलो नसतो. मला या तुझ्या पप्पांनी, रिक्षावाले काकांनी मनापासून मदत केली, खूप दयाळू आहेत. तेव्हा आवीच्या डोळ्यात पाणी आले आणि वडिलांना नमस्कार करून वडिलांची माफी मागितली. म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.